नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इंडी टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. काही मिनिटापूर्वी आपल्या देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपली. झारखंड आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची त्यांनी घोषणा केली आणि ॲज प्रिडिक्टेड, कारण 3 दिवसापासून आम्ही म्हणतोय की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका ह्या एकाच टप्प्यात होण्याची अधिक शक्यता आहे आणि म्हणून ह्या सगळ्याचे राजकीय अर्थ सुद्धा आपण काढायला हवेत. विरोधी पक्षांनी ऑब्व्हियसली म्हटलं की एकाच टप्प्यात त्यासाठी घेतल्या, कारण निवडणुका त्यांना लांबवायच्या होत्या. केंद्रीय पातळीवरती आणि राज्य सरकारच्या पातळीवरती अधिकात अधिक निधीचा उपयोग करून आपल्या सरकारला अनुकूल असे काही निर्णय घ्यायचे होते. मध्ये झालं की महाराष्ट्रातल्या 2 महत्वाच्या शहरातल्या मतदानाची टक्केवारी अगदी लाज वाटावी इथपर्यंत कमी झालेली होती. पुणे आणि मुंबई दोन्ही शहरातल्या मतदानाची टक्केवारी इतकी घसरली आणि त्याला वेगवेगळी कारणं सांगितली गेली. खरं म्हणजे मतदार याद्यामध्ये नसलेली सुसूत्रता, कारण याची अधिकृत तक्रार सत्ताधारी पक्षानेच केली होती, म्हणजे भारतीय जनता पार्टीने. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत लेटर पॅडवरती, आणि ही पण एक गमतीशीर गोष्ट आहे की सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंडळींनीच निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रार केलेली होती. तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की निवडणूक मतदार याद्यामध्ये जो काही घोळ झालाय त्यामुळं एक प्रकारे मतदानाचा टक्का घसरला. दुसरीकडे असं सांगितलं गेलं होतं की लोक उत्साहानं आले सुद्धा, परंतु वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती जी काही गैरसोय होती त्यामुळे सुद्धा मतदानाचा टक्का घसरला. आणि म्हणून निवडणूक आयोगानं यावेळेला 2 महत्वाचे बदल, एक मुंबईला केंद्रस्थानी ठेवून आणि दुसरा महाराष्ट्राला मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्रस्थानी ठेवून घेतले. एक म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना डीओ केलं, त्यांना या जिल्ह्याच्या मर्यादेत म्हणजे मुंबईच्या मर्यादेमध्ये त्यांना निवडणुकीचा प्रमुख केलेलं आहे. आणि म्हणून निवडणूक आयोग असं म्हणाले की त्यांच्याकडे असलेली उपलब्ध अशी जेवढी म्हणून ह्युमन रिसोर्स असतील किंवा इतर सामग्री असतील ते वापरू शकतील. आणि ज्या ठिकाणी एकच जागा आहे, 4-5 बूथ आलेले आहेत, असा बराच प्रकार मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये घडला होता, तो टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या अर्थाने हा एक मोठा बदल आहे. दुसरा महत्वाचा बदल आहे, कारण जशी ही पत्रकार परिषद संपली तशी मी आधी बघितलं की तो दिवस कोणता आहे. तो दिवस आहे बुधवार. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा जो दिवस आहे तो बुधवार असणं अनेक अर्थांनी महत्वाचं आहे. कारण लोकसभा निवडणूक असू दे किंवा आधीचाही सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपण काढून बघा, जेव्हा केव्हा शनिवार रविवारला जोडून मतदानाची तारीख येते त्यावेळेला मतदानाचा टक्का घसरतो. दुर्दैव आहे की विशेषतः कॉस्मोपॉलिटन आणि मोठ्या शहरातले लोक हे सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या घरातनं बाहेर पडतात आणि ते बाहेर पडल्यानंतर मग मतदानाचा टक्का घसरतो. आपणच बघतो की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती प्रचंड गर्दी झालेली, त्याच्या बातम्या होतात. महाबळेश्वर फुल झालेलं असतं, पाचगणीला गर्दी झालेली असते. विदर्भात सुद्धा जी थंड हवेची ठिकाणं असतात तिथे लोक गर्दी करतात. यावेळेला निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक बुधवारची निवड केलेली आहे. बुधवार नंतर बरोबर 3 दिवसानंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी महाराष्ट्रातल्या विधानसभेचं काउंटिंग होईल आणि अपेक्षेप्रमाणे 26 नोव्हेंबरलाच महाराष्ट्रातल्या नव्या विधानसभेची स्थापना होणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागणं वगैरे असे मुद्दे गौण ठरतात. आता एकाच टप्प्यात निवडणुकीचे अर्थ काय? खूप अर्थ. महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यात निवडणुका 2014-19ला एका टप्प्यात झालेल्या, पण याच्या आधी 2 टप्प्यात झालेल्या आहेत. विशेषतः जो विदर्भाचा, पूर्व विदर्भाचा भाग आहे आणि कोकणातले काही भाग आहेत त्याला 2 टप्प्यात निवडणुका असतात साधारणपणे. 45 दिवसाचा कालावधी मिळतो. आता 35 दिवसाचा कालावधी मिळालाय. 10 दिवसाचा कालावधी हा तसा काही राजकीय पक्षांच्या मते कमी आहे, परंतु तसा तो कमी नाही आहे. कारण एकतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका ह्या लोकसभा नंतर लगोलग होणार असल्यामुळं महाराष्ट्रातला विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल काही कमी झालेला नाहीये. लोकसभेचा निकाल लागल्याबरोबरच विरोधी पक्षाला ज्या पद्धतीचा कौल मिळाला त्यानंतर एका अर्थाने विरोधकांना सुद्धा एक बळ मिळालं आणि त्या मिळालेल्या बळाचा वापर करून राजकीय मुद्दे तेवत सतत ठेवले गेलेले. त्यामुळे राजकीय पक्ष तर तयारच आहेत, त्यांच्या उमेदवाऱ्या सुद्धा जवळपास ठरलेल्या आहेत. प्रत्येकाने जागा वाटप करताना एक कॉमन जो धागा पकडलाय तो असा आहे की ज्या पक्षाचा जो स्टँडिंग आमदार आहे त्याला ती जागा मिळेल. अर्थात भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची जी हरियाणातली परंपरा आहे त्यांनी जवळपास 30-35 आमदारांची तिकीटं कापली. गुजरातमध्ये 50 जणांची तिकीटं कापली, पण तिथे ऊ का चू करू शकले नाहीत, कारण 2 लोकांचं या पक्षावरती असलेलं मोठं बलदंड असं वर्चस्व. भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत बरेच फेरबदल बघायला मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागा, सोलापूर जिल्ह्यातल्या विशेषतः सोलापूर शहरात उमेदवार बदलले जाण्याची चर्चा आहे.
गिरीश महाजनांना तिकीट देणार की नाही याबद्दल खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी सुतोवाच केलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टी वगळता इतर सगळ्या राजकीय पक्षांमध्ये सर्वसाधारणपणे त्या ठिकाणातनं निवडून आलेला जो आमदार आहे त्यालाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे दोन्ही पातळीवरती. कारण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्या वरिष्ठ नेत्याशी सतत संवाद साधण्याची संधी मिळते. त्यातनं सेकंड नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो असा ठरलेला आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकाला आहे त्या ठिकाणी त्या पक्षाला संधी मिळेल. अर्थात हेही पुन्हा ब्रीदवाक्य नाही असं काँग्रेस पक्षाची नेते मंडळी म्हणतात, तसंच अजित पवार यांच्याही बाजूने सांगितलं जात आहे. पण सर्वसाधारणपणे असा फॉर्म्युला आहे. आता एका टप्प्यातल्या निवडणुकीचे किती अर्थ होतात. एक, लोकसभेला काय झालं की लोकसभेला 5 टप्प्यात निवडणुका झाल्या. 5 टप्प्यातल्या निवडणुकीमुळे प्रत्येक टप्प्यामध्ये महायुतीची पिछेहाट होत गेली. महायुतीला स्वतःचे उमेदवार ठरवता आले नाही. नाशिक त्याचं उदाहरण आहे. अशा मुंबईतल्या अनेक जागेवरती शेवटी तर सन्माननीय उज्ज्वल निकम यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. कारण आशिष शेलार यांनी तिथे निवडणूक लढावी अशी भाजपातल्या राज्य पातळीवरच्या नेत्यांची इच्छा होती, पण त्यांनी शिथापीनं तो चेंडू उज्ज्वल निकम यांच्याकडे टोलावा. पण त्याचे परिणाम असे झाले की प्रत्येक टप्प्यात गणिक महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण तापत गेलं आणि महायुतीच्या विरोधात एक नेरेटिव्ह सेट झाला. आता तो नेरेटिव्ह सेट होऊ नये, जी काही बजबजपुरी, जी काही बंडखोरी व्हायची असेल, जे काही मुद्दे विरोधाचे असतील ते एकाच टप्प्यात मागे हटावेत, मागे निवडून जावेत, अशा पद्धतीनं बहुधा महायुतीला हा एक टप्प्यातला जो कौल आहे तो अनुकूल ठरताना दिसतो आहे. अर्थात महाविकास आघाडी सुद्धा सज्ज आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपासंदर्भामध्ये श्री शरद पवारांच्या पुढाकारानं बराचसा तिढा मिटलेला आहे. आणि शरद पवार आणि केंद्रीय पातळीवरती काँग्रेस नेत्यांचे असलेले सलोख्याचे संबंध बघता तिथे सुद्धा काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटपामध्ये फारसा अडचणीचा मुद्दा असणार नाही. फक्त काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. त्यांना असं वाटतं की शरद पवार हे उद्धव ठाकरेंना पुढे करून काँग्रेसला कट्टू साईज करण्याचा प्रयत्न करतात. सर्व्हेमध्ये काँग्रेस पक्षाला किमान 114 ते 119 जागेवरती चांगलं बळ आहे असं आकलन आहे त्यांचं. आणि अशा वेळेला जर काँग्रेस पक्षानं 100 पेक्षा कमी जागा लढवल्या तर तिथे काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी होते. आणखीन एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने महाराष्ट्राला आपण सांगतो, ती ब्रेकच करत होते एनडीटीव्हीवरती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं यावेळेला मुख्यमंत्री पद हे ओबीसी नेत्याला द्यावं असं ठरवल्याचं मानलं जाते. कारण त्याचे रिफ्लेक्शन देश पातळीवरती येते. भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोटर आहे, जो ओबीसी समाजाचा आहे, त्याला कुठेतरी मेसेज द्यावा आणि ओबीसी आपल्या जवळचे आहेत. कारण राहुल गांधी यांच्या भाषणातला सगळ्यात मोठा बदल अलीकडच्या काळातला आहे. ते अल्पसंख्याकांची भाषा बोलत नाहीत, ते दलित आणि ओबीसींची भाषा बोलतात. ते विचारतात की माध्यमामध्ये किती ब्राह्मण आहेत, माध्यमामध्ये किती दलित आहेत, माध्यमामध्ये किती ओबीसी आहेत, त्याबरोबर प्रशासनामध्ये किती अधिकारी हे ओबीसी आणि एससी एसटी शेड्यूलचे आहेत. आणि मग ते आकडेवारी देताना असं म्हणतात की 13%, 15% निधीचं जिथे वाटप होतं ज्या समाजासाठी, तो निर्णय घेताना 1 किंवा 2 IAS ऑफिसर्स असतात की जे निर्णय घेतात. सो एक पॉलिटिकल मेसेजिंगचा जो भाग आहे त्या मेसेजिंगमध्ये महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचं मुख्यमंत्री पद हे ओबीसी नेत्याला द्यावं असं जवळपास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात आहे असं म्हणतात. आणि श्री नाना पटोले यांची तर इच्छा काही लपून राहिलेली नाहीये. काँग्रेस पक्षामध्ये इतके सगळे इच्छुक उमेदवार आहेत मुख्यमंत्री पदाचे, त्यात नाना पटोले यांना अधिकची संधी आहे असं म्हणतात. सो काँग्रेस पक्षांतर्गत सुद्धा जवळपास एक अशी धारणा पसरलेली आहे की भारतीय जनता पार्टीला आपण विदर्भामध्ये त्यांचा रथ रोखू शकतो. भारतीय जनता पार्टीला 2014 आणि 2019 मध्ये जे संख्याबळ वाढलं होतं त्या वाढलेल्या संख्याबळामागे मुख्य कारण हे विदर्भामध्ये त्यांना मिळालेलं यश. म्हणजे 2014ला त्यांना 44 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या, 2019ला 23 जागा निवडून आलेल्या होत्या. सो हे जे वाढलेलं संख्याबळ आहे ते कमी होईल आणि आपला तिकडे मताचा टक्का वाढेल असं म्हणतात. जर दोन्ही पक्षाची, दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या जागांची टक्क्यांची मताची टक्केवारी जर आपण बघितली तर अवघा 0.3% फरक आहे. म्हणजे महायुतीला 43.3 आणि महाविकास आघाडीला 43.6% मतं मिळालेली. त्यामुळे हा मताचा टक्का कमी करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीनं बरेच प्रयत्न केलेले असं म्हणतात की त्यांनी बऱ्याच ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आपल्याला जिथे मराठा उमेदवारांच्या विरोधामध्ये लढत द्यायची तिथे अधिक प्रमाणामध्ये मराठा उमेदवार द्यावे अशा पद्धतीची. आणि निवडणूक आहे बघा, निवडणुकीमध्ये अशा गोष्टी घडतात. मी मगाशी एक युट्यूबला एक एक्सप्लेनेशन ऐकत होतो विनीश फोगटचं
की त्यांच्या विरोधामध्ये 16 जाट उमेदवार दिलेले होते. हा एक रणनीतीचा भाग असतो. सुनील तटकरेंना 2014ला जो निसटता विजय मिळाला त्याच्यामध्ये सुनील तटकरे नावाचे अनेक उमेदवार त्या मतदारसंघामध्ये होते. सो अशा पद्धतीची रचना सुद्धा यावेळेला महायुतीकडनं तुम्हाला बघायला मिळेल. महाविकास आघाडी सुद्धा तयार आहे. सो एका टप्प्यातल्या निवडणुकीचे हे अर्थ होतात की विरोधकांना कमीत कमी संधी द्या. प्रचाराची जी काही रणधुमाळी उडवायची ते एका जोरात एका टप्प्यात उडवा. जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या एकापाठोपाठ एक मोठ्या सभा तुम्ही घ्या. कारण झारखंड हे महाराष्ट्रापेक्षा तुलनेनं कमी महत्व असलेलं राज्य आहे. कारण आणि इथेच थांबूया आपण, महाराष्ट्रामध्ये जर सत्ता बदल झाला तर दिल्लीतल्या सरकारच्या भोवती एक नव्या प्रकारचं वावटळ तयार होईल. महाराष्ट्रासारखं महत्वाचं मोठं राज्य भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातनं गेलं तर त्याचे मोठे परिणाम होतील. कारण हे सरकार जरी आज बहुमतात असलं तरी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार अशा बेभरवशाच्या नेत्यांच्या पाठिंब्यावरती हे सरकार सध्या तगून आहे. त्यामुळे या दोन नेत्यांचा काय दृष्टिकोन असू शकतो भविष्यात ते दोन नेतेच सांगू शकतात. अगदी नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्याचं आकलन होईल असं मला वाटत नाही. कारण दे आर फार बेटर, फार मच्युअर इन टर्म्स ऑफ त्यांना स्वतःचा पॉलिटिकल जो इंटरेस्ट आहे तो समजून घेणं. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा अर्थ हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो देश पातळीवरच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि म्हणून महाराष्ट्र महत्वाचा आहे. अशा महाराष्ट्राच्या निवडणुकीला एकाच टप्प्यामध्ये घेऊन सगळे रिसोर्सेस वापरून सगळ्या पद्धतीचा प्रचार करून सत्ताधारी आणि तेवढ्याच ताकदीनं विरोधक सुद्धा या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा हा थेट अर्थ आहे. सो थांबूया आपण इथे. आता तुम्हाला दोन मुद्दे जे खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघतच आहात अधिकात अधिक आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. अत्यंत छोटी गोष्ट सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची आहे. कारण एनडीटीव्ही पहिलं चॅनल आहे की ज्यांनी मायक्रो ओबीसीचं पॉलिटिक्स भारतीय जनता पार्टी काय करते आहे हे सांगितलं. एनडीटीव्ही आणि आम्ही पहिले आहोत की भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीच्या नंतर मराठा मतदारांच्या संदर्भातले काय काय धोरणं आखलेली ते सांगितलं. त्यामुळे तुम्ही पाहत राहा आणि सोबतच आमचं जे चॅनल आहे युट्यूब आहे ते तुम्ही फॉलो करायला लागा. कारण तिथे तुम्ही काही महत्वाच्या सूचना करू शकता. बेल आयकन दाबा कारण तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळणार आहे. आम्ही सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती आहोत. युट्यूबला, एक्सला, ट्विटरला, इन्स्टाला आहोत. तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. थांबूया.